नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका कथेमध्ये. सहजीवन हा कथेचा पहिला भाग आहे. आई, मला बोलायचं आहे थोडं तुझ्याशी, संकेत शलाकाला म्हणाला. तो कशाबद्दल बोलणार याची तिला कल्पना होतीच. संकेत, मला माहीत आहे तुझ्या डोक्यात कोणी काय भरवले आहे. आई, मी काहीही बोलले नाही यांना, पूजा किचनमधून बाहेर येत म्हणाली. बोल संकेत, शलाका म्हणाली. आई, हल्ली रवी काका आपल्या घरी सारखा येतो ग. सोसायटीमध्ये लोक काय म्हणत असतील आपल्या माघारी. लोकांचे सोड संकेत, तुला काय म्हणायचे हे स्पष्ट बोल. आई, तू काकाला सांग सारखा येत जाऊ नकोस म्हणून. संकेत, रवी तुझ्या बाबाचा मित्र आहे. त्यांच्या आजारपणात खूप मदत केली त्यांनी आपल्याला. आता आपले काम संपले म्हणून त्याला घरी येऊ नकोस सांगायचा हा आपला स्वार्थीपणा नाही का. त्याला त्याची फॅमिली नाही, एकुलती एक मुलगी लग्न करून गेली. आपल्या घरी येऊन त्याला जरा बरे वाटते. माणूस एकटेपणाला जास्त घाबरत असतो. त्याचा वेळ जातो म्हणून तो येतो. आपलं घर समजून येतो. मीही एकटी असते. आम्ही दोघं एकत्र वेळ घालवतो, नाटक पाहायला जातो, कधी बागेत फेरफटका मारतो. यात चुकीचं असं काय आहे संकेत. आई, पण लोकांच्या डोळ्यावर या गोष्टी लगेच येतात, शलाका म्हणाली. संकेत, लोकांना आजही एक स्त्री पुरुषाची मैत्री लवकर पसंती पडत नाही, भले मग ते दोघे कितीही वयस्कर असो. स्त्री पुरुष एकत्र असले की काहीतरी यांच्यात चालू आहे असा समज लोक करून घेतात. पण तुला काही वावगं वाटतं का. तू लहान होतास तेव्हापासून रवी आपल्याकडे येतो, मग आत्ताच हा प्रश्न तुला का पडला. मी किंवा रवी काही चुकीचे वागताना किंवा करताना दिसलो का तुला. नाही आई, पण राहू दे, संकेतला मध्येच थांबून शलाका म्हणाली. तुझी इच्छा नाही ना की रवीने आपल्या घरी यावे. मी सांगेल त्याला तसे. आणि पूजा, स्वतःला एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती नसेल ना तर नवऱ्याचे कान भरू नयेत. शलाका इतके बोलून आपल्या रूममध्ये निघून गेली. तिच्या डोळ्यासमोर सगळा भूतकाळ दिसू लागला. शलाका आणि प्रमोदचे लग्न अगदी ठरवून बघून झाले. मध्यमवर्ग कुटुंबात जन्मलेली शलाका घरात मोठी होती. तिच्यानंतर एक भाऊ आणि बहीण. शलाका शांत आणि समंजस होती. पदवीपर्यंत तिने शिक्षण घेतले. मग लगेचच एका नातेवाईकांनी प्रमोदचे स्थळ सुचवले. कथा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हा कथेचा पहिला भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, या कथेचे उर्वरित भाग तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील आणि ऐकायला मिळतील. अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील, ऐकायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद.